बातमी विदर्भातून विदर्भात 2 महिन्यात 56 उष्माघाताचे रुग्ण सापडले। नगर परिषद क्षेत्रातही हिट ॲक्शन प्लॅन लागू करण्यात आला। बेसा नगर पंचायतकडून हिट ॲक्शन प्लॅन लागू करण्यात आलाय। ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय, कामगारांसाठी गाईडलाईन देखील करण्यात आल्या। सिग्नलवर दुचाकी चालकांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून ग्रीन नेट बसवण्यात आल्या। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। नगरपालिका स्तरावरही आता हिट ॲक्शन प्लॅन लागू करण्यात आलेला आहे। मी सध्या आहे बेसा नगरपंचायत परिसरामध्ये आपण बघू शकतो या ठिकाणी उकाड्यामुळे लोकांना दिलासा मिळावा म्हणून हिट ॲक्शन प्लॅन लागू केला आणि सिग्नलवर, कारण की कधी 30 सेकंद, कधी 1 मिनिट, कधी 1.5 मिनिट लोकांना या उन्हात सिग्नलवर थांबावं लागतं। त्यामुळे अशा प्रकारच्या ग्रीन नेट ज्या आहेत त्या या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहे, जेणेकरून लोक जेव्हा सिग्नलवर थांबतात तेव्हा त्यांना काही काळ दिलासा मिळतो। दुचाकी चालकांना याचा दिलासा मिळतो आणि उष्माघातापासून लोकांचं संरक्षण व्हावं म्हणून अशा प्रकारे हिट ॲक्शन प्लॅन अंतर्गत अशा प्रकारे बेसा नगरपंचायतीनं वेगवेगळ्या चौकामध्ये ग्रीन शेडनेट लावलेले आहे। त्यासोबतच 5 ते 6 ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय सुद्धा करण्यात आलेली आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। सध्या बेसा चौकात मी आहे। नागपूर महानगरपालिका क्षेत्रात तर अशा प्रकारे ग्रीन नेट लागलेले आहे, परंतु आता ग्रामीण भागा ज्या नगरपालिका आहे त्यांनीही हिट ॲक्शन प्लॅन लागू केलेला आहे आणि चौकात चौकात अशा प्रकारच्या ग्रीन नेट लावलेल्या आहे। पिण्याच्या पाण्याचीही सोय केली आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, बेसा।